तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपण तर पाहिलंय की राजेशचं भांडं तर फुटलेलंच आहे, पण राजेशच्या सोबत आता वल्लरीचं सुद्धा भांडं फुटलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, आता जाता जाता राजेशने आपणच एकट्याने का या सगळ्यामध्ये अडकायचं असं म्हणत वल्लरीला सुद्धा आता एक्सपोज केलेलं आहे. आणि वल्लरीची सगळी कारस्थानं, आत्तापर्यंत केलेली सगळी कारस्थानं त्यांनी आता समोर आणलेली आहेत. आणि त्यामुळे आता खरं तर राजेशला पकडायचा ट्रॅप रचला असतो, पण त्यामध्ये वल्लरी सुद्धा अडकलेली आहे आणि वल्लरी या सगळ्यामध्ये एक्सपोज झालेली आहे. प्रेक्षकांनो, नक्की आता हे सगळं कसं घडलंय आणि त्यानंतर वल्लरी एक्सपोज झाल्यानंतर मग मात्र घरच्यांनी काय निर्णय घेतलेला आहे राजेश शिर्क्यांनी सगळं पाहू. आपण पाहिलेलं आहे की आता राजेशने ईश्वरीला पकडून ठेवलेलं आहे आणि ईश्वरीला पकडून ठेवत आता राजेशने या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आता अट ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यावरती राजेश आता सांगत आहे, काहीही झालं ना तरी सुद्धा मी हिला सोडणार नाहीये. आणि त्यावरती अर्णव आता सांगायला लागतोय, सोड तिला. अंजली सुद्धा चिडलेली आहे आणि त्याला आता खूपच ओरडत आहे, का असं माझ्यासोबत वागलास, का हे सगळं केलंस असं म्हणत असतानाच मात्र आता तो सांगायला लागतो, तुझ्यासारख्या मूर्ख बाईसोबत मला राहण्यात काही अर्थ नाहीये. मुळातच मी आत्तापर्यंत तो त्याच्या पापाचा घडा वाचायला लागतो, जसं की त्यांनी मोठीच काहीतरी कामगिरी केलेली आहे. आणि तो सांगतो, मुळातच मी आता लग्न केलंच होतं तुझ्याशी ते पैशासाठी. बाकी तुझ्याशी लग्न करण्यामध्ये मला आता कोणताही इंटरेस्ट नव्हता. मला इंटरेस्ट आहे या अशा इंदोरी जिलबीमध्ये. पण ही माझ्या अवाक्याच्या बाहेर गेली. बरोबर मी हिला माझ्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता, पण अचानकपणे माझं भांडं फुटलं आणि भांडं फुटल्यावरती ही माझ्या हातातून सटकली. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव चिडलाय आणि अर्णव सांगतोय, सोड तिला राजेश, सोड तिला. आणि राजेश आता सांगायला लागतोय, सोड, मी कुणालाही सोडणार नाहीये, कुणाला सोडणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे या घरामध्ये आता तुम्हाला माहीत नसेल, पण शेवटची तबाही मी आता वाजवून जाणार म्हणजे जाणारच. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्णव सांगायला लागतोय, काय, कसली तबाही, अजून काय तबाही करायची बाकी आहे. आणि त्यावरती तो सांगतो, तुम्हाला काय वाटते मी एकटाच या घरचा भेद? या घरामध्ये अशी अनेक माणसं आहेत जी आता तुम्हाला फसवत आहेत, पण तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, बाद झालं, मला काहीही ऐकायचं नाहीये, तू खोटं बोलतो आहेस. आणि यावरती अर्णव आता बोलल्यावरती पहिले ईश्वरीला सोड असं अर्णव त्याला ओरडून सांगत आहे. पण त्याच वेळेला तो सांगतोय, अजिबात नाही, मी कुणाला सोडणार नाहीये. आता तुमचा सगळ्यांचा गेम संपला म्हणून समजा. असं म्हणत तो जोराजोरात ओरडायला लागलाय. आणि त्यानंतर मग तो सांगायला लागतोय, या घरामध्ये घरचा भेदी कोण आहे ही गोष्ट आता तुम्हाला मी सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. मुळातच घरचा भेदी आहे ती म्हणजे तुमची ही वल्लरी मामी. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, बाद झालं, हा, मला आता काही ऐकायचं नाहीये. मुळातच आता इकडे तुझं काहीही मी ऐकणार नाहीये. तू कोणत्याही बाबतीमध्ये मला आता काही सांगायला सुद्धा येऊ नको. यावरती मग आता तो सांगायला लागतो, अजिबात नाही, तुझी मामीच या सगळ्यामध्ये आहे. यावरती आता सांगायला लागते ती आता अंजली बोलायला लागते, मामींवरती आरोप करू नकोस मूर्ख माणसा. तुझे सगळे आरोप आता इकडे माझ्या या सगळ्यामध्ये तुझे आरोप आता मी फेटाळून लावणार आहे. तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, माझ्यावरती विश्वास ठेवू नका, पण आता जे पुरावे मी दाखवेन त्यावरती तरी आता विश्वास ठेवाल ना. मुळातच सात्विक फॅशनच्या नावावरती 50 करोड रुपयाचं कर्ज काढणं आणि त्या कर्जामधला अर्धा हिस्सा मामींना देणं हे तर आता ठरलेलंच होतं. तुम्हाला माहीत नसेल तर आता माझ्याकडे पेपर आहेत. आत्ता पण इकडे आता मामी तिकडे नाहीच आहेत, मामी गायबच आहेत. आणि तितक्यात पोलिसांनी मागून येऊन राजेशला पकडलंय आणि ईश्वरीने त्याला आता बेदम मार देत स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. स्वतःची सुटका करत मात्र आता ईश्वरीने लगेचच बाजूला झालेली आहे आणि पोलिसांनी राजेशला पकडलंय. आणि त्यानंतर राजेश सांगतोय, ठीक आहे, मला ताब्यात देताना पोलिसांच्या, पण या घरातली दुसरी जी घरभेदी आहे तिला आता पोलिसांच्या ताब्यात ताबडतोब द्या, कारण तीच या घराला मोठा सुरुंग आहे. आता मी जरी गेलो तरी ती तुमची घरची आहे. मी पुन्हा ओरडून सांगतोय, कुठे आहेत वल्लरी मामी, बोलवा.
आणि त्यानंतर ईश्वरी सांगायला लागते, आम्ही आमच्या घरातलं काय करायचं ते करू, आम्हाला तुझ्या कोणत्याही ह्याची गरज नाही आहे, पण वल्लरी मामींच्या विरुद्ध काय पुरावा आहे तुझ्याकडे. आता ईश्वरी पेटून उठलेली आहे. ईश्वरीने एका दगडात 2 पक्षी मारायचं ठरवलंय. काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरी आता इकडे विचार करते की हा जर का इतक्या कॉन्फिडेंटली बोलत आहे म्हणजे काहीतरी नक्कीच असणार आहे, नक्कीच हा जे काही बोलतोय त्याच्यामध्ये तथ्य आहे असं म्हणत ईश्वरी त्याला विचारायला लागते. आणि त्यावेळेला तो सांगतो, पुरावे पाहिजेत ना, मी आता सगळे पुरावे तुला द्यायला तयार आहे, फक्त आता ईश्वरी तू वल्लरी मामींना बोलव इकडे, कारण मी जर का जाणार ना खड्ड्यात तर त्या बाईला खड्ड्यात घेतल्याशिवाय मी जाणार नाहीये, कारण तिनेच माझा उलटा गेम केलेला आहे. असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगायला लागते, कोणीही कोणाचा उलटा गेम केलेला नाहीये. तू जी फाईल आता इकडे ठेवली होतीस ना, सात्विक फॅशनची जाळण्याचा प्रयत्न केलास, ती फाईल आम्हाला भेटली आणि ती फाईल आम्हाला भेटल्यामुळे आता आम्हाला हे सगळं समजलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, हे सगळं करणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कोणी नाहीये, ती आहे वल्लरी मामी. वल्लरी मामींनीच हे सगळं केलेलं आहे असं म्हणत तो आता चांगलाच चिडलेला आहे. आणि त्यानंतर मग आता तो सांगते, बोलवा वल्लरी मामींना बोलवा. आणि त्यावेळी ती आता ईश्वरी वल्लरीला बोलवते, कारण ईश्वरीला खरं तर आता वल्लरीची भांडेफोड करायचीच. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्णव वल्लरी मामीला बोलवतो. वल्लरी चांगलीच घाबरली आणि ती सांगायला लागते, या माणसाशी माझा काही संबंध नाहीये, आत्ताच्या आत्ता याला इथून घेऊन जा, मला ह्याचं थोबाड सुद्धा बघायची अजिबात इच्छा नाहीये. असं म्हणत मात्र आता इकडे वल्लरी हे सगळं बोलते आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे अर्णव सांगायला लागतोय, काय बोलायचंय काय तुला. यावरती मग आता अंजली सांगायला लागते, तू आमच्या घरामध्ये अशा पद्धतीने फूट पाडू शकत नाहीयेस, काहीही झालं तरी सुद्धा तू आमच्यासाठी आता इकडे संपलेला आहेस, तुझं आणि आमचं काही नातं नाहीये. आणि वल्लरी मामींवरती अजिबात तू आता आवाज उठवू नकोस किंवा वल्लरी अजिबात खोटं बोलत नाहीयेत. आणि यावरती तो सांगायला लागतो, वल्लरी मामी खोटं बोलत नाहीत, वल्लरी मामींसारखी खोटारडा आता मात्र माणूस नाहीये, ती बाई जितकं खोटं बोलते ना तितकं खोटं कोणीच बोलू शकत नाहीये काय. आणि असं म्हणत तो आता एक व्हिडिओ दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये वल्लरी भेटत आहे ती म्हणजे आता अर्णवच्या काकांना. आणि त्या अर्णवच्या काकांना भेटून आता तिने ईश्वरीला जो काही पकडण्याचा प्लॅन केलेला आहे तो सगळा प्लॅन आता इकडे राजेश समोर आणतो. आणि राजेश सांगायला लागतो, का आता का सगळ्यांची रातखिळी बसली, तुम्हाला कोणालाच माझ्यावरती विश्वास नव्हता ना, माझ्यावरती विश्वास न ठेवता आंधळा विश्वास ठेवला होता तो म्हणजे या बाईवरती. आता ही बाई आता तुम्हाला या सगळ्यामध्ये काय करेल ना हे तुम्हाला कळणार पण नाहीये. असं म्हणत त्यांनी आता पुढची गोष्ट सांगितली. मुळातच आता इकडे सात्विक फॅशनचे 50% शेअर्स हिला पाहिजे होते आणि 50% शेअर्स घेऊन ही आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता तुम्हाला लुबाडून निघणार होती. पण आता हा डाव फसला आणि हिनेच माझा उलटा गेम केला. इतकंच नाहीये तर आता रमाकांत राजे शिर्के आणि त्याचबरोबर इकडे आता रमाकांत राजे शिर्के आणि सुप्रिया यांना एकत्र किंवा यांच्यावरती हे करणारी बाई सुद्धा हीच बाई होती. तुमच्या लक्षात नसेल पण आता सुप्रिया म्हणजेच ईश्वरी तुझ्या आईला बोलव आणि तुझ्या आईच्या समोर खरं खोटं काय ते कर की. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच सगळेच जण घाबरलेत आणि घाबरून आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना धक्का बसलाय. ताबडतोब आता वल्लरीचं भांडं फुटलंय. त्याच इकडे आता सांगायला लागतो म्हणजे लगेचच राजेश की आता मी तर जेलमध्ये चाललोय पण हिला कोण शिक्षा देणार. मी या सगळ्यामध्ये हिची भांडी फोडलेत. ईश्वरीला मारण्यासाठी हिनेच प्रयत्न केला होता. इतकंच काय तर आता ईश्वरीला मारण्यासाठी जो काही प्रयत्न केला होता ना त्यानंतर अर्णवला किडनॅप जे काही केलं होतं ना ते पण हिनेच केलं होतं. राजेश आता सगळी भांडी तिच्यावरतीच फोडत चाललाय आणि राजेश या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे वल्लरीची सगळीच भांडेफोड करतोय. घरातल्या सगळ्यांना धक्का बसलाय आणि आता वल्लरीचा वरती जरी सगळ्यांचा विश्वास असला तरी सुद्धा वल्लरी जे काही घाणेरडं कृत्य आता करत आहे ते कृत्य मात्र इकडे लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर राजेशने आणलेलं आहे. एका झटक्यात वल्लरी एक्सपोज झालेली आहे. म्हणजे आता एकाच वेळेला राजेश आणि वल्लरी या दोघांचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्या कारणाने मालिकेमध्ये खूपच मोठा टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि मालिका आता मात्र खूपच सुंदर वळणावरती सुद्धा येताना दिसत आहे. मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.